नाशिकला पावसाचा तडाखा बसला आणि शेतकरी आता पुरता मेटाकुटीला आलाय। आठवडाभरामध्ये 48,000 हेक्टर शेतीचे नुकसान झाले। मका, सोयाबीन, कांद्याचं पीक अक्षरशः भुईत सपाट झाले। सटाणा तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। सततच्या पावसामुळे पंचनाम्यात सुद्धा आता अडसर येतोय। आठवडाभरातल्या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा हे आभाळ कोसळलंय। 19 ते 26 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तब्बल 48,324 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय। पाऊस सुरू असल्यामुळे पंचनामे सुद्धा करण्यास बाधा येतात। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं 2,77,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यामधून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा अवकाळीचा हा तडाखा बसलाय। मका, सोयाबीन, भात, कांदा अशा सगळ्याच पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय आणि त्यामुळे 901 गावांमधल्या 1,08,531 शेतकरी बाधित झालेले आहेत। सर्वाधिक फटका हा सटाणा तालुक्यातल्या 16,149 हेक्टर आणि देवळा तालुक्यातल्या 14,070 हेक्टरला बसलेला आहे। तर कुठल्या तालुक्यामध्ये किती मोठं नुकसान झालंय एकदा आपण पाहूया ही आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक जिल्ह्यातून ही महत्त्वाची बातमी। 8 दिवसात 48,000 हेक्टर शेती पाण्यामध्ये गेलेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर सटाण्यामध्ये 16,149 हेक्टर इतकं शेतीचं नुकसान झालेलं आहे। कळवणमध्ये 5,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। देवळामध्ये 14,000 हेक्टर। पावसामुळे शेतीचं किती मोठं नुकसान झालेलं आहे ते आपण पाहतोय। सुरगाळामध्ये 4,923 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे। इगतपुरीमध्ये 2,141 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। चांदवडमध्ये 1,141 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। तर एकूण नाशिकमध्ये पावसामुळे किती मोठं नुकसान झालंय आपण पाहतोय।